दोन लोक आहेत ज्यांना बघूनच माझा रक्तदाब वाढतो. माहिती कोण आहे? एक हे अप्पागेतकर आणि दुसरी तुझी माँ वीरावती देशपांडे. चिकू 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 चिकू. देवा, या मुलीला झालंय तरी काय? Sorry, she needs some rest. Come on, let's go. Come on, let's go. लग्नाआधी मला स्पर्श पण करायचा नाही. नो म्हणजे नो नेव्हर. जाई, come on, let's go upstairs. आराम करूया थोडा. आराम? हे दोघं कुठे करू देतात मला आराम? असं अशीच असंच तालावर नाचवतात हे दोघं मला. तुला सांगते माझ्या आयुष्याची वाट लागली रे. कंट्रोल, कंट्रोल. कंट्रोल आहे ना, कंट्रोल. या माणसाचा माझ्यावर खूप कंट्रोल आहे. सॉरी ऐक, सॉरी. कंट्रोल आहे, या माणसाचा माझ्यावर कंट्रोल आहे. काय लाडकी नाता ना मी तुमची, तरी सुद्धा असे वागता माझ्याशी. मला माहितीये तुम्हाला माझी काही पर्वाच नाहीये. आहे ना? अगं काय बरळतेस तू माझी नात कशी असू शकतेस? मी आहे तुमची नात, लाडकी नात. हो म्हणजे नातीसारखीच आहे असं म्हणायचं तिला. नो 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 नो, मीच तुमची. नचिकेत, हिला घेऊन जा रे वर. बघ किती त्रास होतोय तिला आणि तिच्यामुळे आपल्यालाही होतोय ना. जा बाळा, जा जा वर, जा जा वर जा. ओके, बाय एव्हरीबॉडी. माझी गोड आजी. Excuse me, I think she needs rest. Please excuse us, huh? मला खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून. चल, let's go. ओके, बाय 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 बाय. वा, इरावती देशपांडे, आज तुमच्या होणाऱ्या सुनबाईंनी सगळ्यांसमोर चांगले गुण उधळले. या अशाच वागतात ना तुमच्या पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या स्त्रिया. वा. मग काय आवडली का नाही तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची होणारी सून? अहो राहू द्या हो. बघितलं ना कसा अभूतपूर्व असा धिंगाणा घातला त्या जाईनं. आणि ही तुमच्या मैत्रिणीची निवड. असे वाईट संस्कार असलेली मुलगीच शोभेल तुझ्या घरात इरावती देशपांडे. आमच्या सईसारखी गुणी मुलगी ही सून करून घेण्याची योग्यताच नाहीये तुमची. शट अप मिस्टर केतकर. मी तुम्हाला इन्व्हाइट केलंय म्हणून इतका वेळ गप्प होते मी, पण तुमचं बोलणं थांबतच नाहीये. तुम्ही, तुमची फॅमिली आणि तुमची ती सई 500 वर्षापूर्वीच्या काळात जगता तुम्ही, आणि तुम्हाला अभिमान असेल या गोष्टीचा. बट फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, बावळट, बुजरी आणि एक नंबरची काकूबाई आहे तुमची ना. 20 वर्षांच्या वयात 50 वर्षांची असल्यासारखी वागते. स्वप्नात सुद्धा लग्न नाही लावणार मी माझ्या मुलाचं तिच्याशी. मग तुझा मुलगा काय तुला राजपुत्र वाटतो का? अरे माझ्या नातीच्या नखाची सर नाहीये त्याला. एवढं कौतुक आहे ना स्वतःच्या नातीचं, तर मग डोक्यावर घेऊन नाचा ना तिला. आणि एवढाच राग येतो आमचा
तर आलात कशाला इकडे? नाही, मी नाही आलेलो. तूच आली होतीस ना माझ्या घरी आमंत्रण द्यायला या म्हणून. मला काय माहित तुम्ही एवढे शेमलेस आहात. फॉर्मली इन्व्हाइट केलं एकदा तर आले लगेच. अरे म्हणजे ह्या असल्या वातावरणात यायला मला आवडतच नाही. नाही, तुमची लायकीच नाही आमच्यासारख्या माणसांमध्ये वावरण्याची. तोंड सांभाळून बोला इरावती. माझ्याच घरात येऊन मी कसं बोलायचं हे तुम्ही नाही शिकवायचं मला. निघा आता. तुमच्या मुलाला रिजेक्ट केलं होतं, आता तुमच्या नातीलाही रिजेक्ट केलंय. केतकर कुटुंबाशी कुठल्याही प्रकारचं नातं या इरावती देशपांडेला जोडायचं नाहीये. सो प्लीज henceforth don't mess with Ira. सई रिलॅक्स, शांत शांत. नचिकेत, मला ना तू खूप आवडतोस. हो हो. तू ना मला त्रासच देत नाही. म्हणजे तू जायलाही त्रास देत नाही, सईलाही त्रास देत नाही, पण बाकी सगळे जायलाही त्रास देतात, सईलाही त्रास देतात, सगळ्यांना त्रास देतात. मी ओरडतो त्यांना. तू ओरडशील ना? हो, तू आधी खाली. मला इथे खूप हलकं हलकं वाटतंय. खूप हलकं हलकं वाटतंय. थांब ना, इथे थांब ना, थांब ना. काय करतेस तू? येईल ना कोणीतरी. कोण येणार आहे? येऊ देत ना. कोण येत आहे? कोणीच येत नाही. घाबरू नकोस रे असा. मला नाही भीती वाटत. पण मला वाटते. तुला भीती वाटते? तू ना एक नंबरचा घाबरडायस. असं घाबरायचं नसतं रे. आणि समजा भीती वाटायला लागलीच तर हे बघ, श्वास घ्यायचा नाही. हे असे जाळीचे कपडे घालायचे म्हणजे बघ भीती कुठे पळून जाईल. हो हो ठीक आहे ठीक आहे. तू 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 जरा झोपतेस का प्लीज? अरे कशी झोप येईल मला? ते अप्पा केतकर म्हणतात मी स्वदेशी सई आणि ती बाई कोण, तिचं नाव काय? हा, इरावती देशपांडे. ती बाई म्हणते की मी मॉडर्न जाई. नचिकेत, मी नक्की कोण आहे रे? माझं मलाच कळत नाहीये. मी जाई आहे की सई आहे? तू सई आहेस, माझी सई. नचिकेत, मी आवडते ना तुला? हो. मलाही तू खूप आवडतोस. आय ओरडू नको. आय लव यू नचिकेत. हो हो ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हळूहळू पडशील. हळू. तू 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 जरा बसतेस का प्लीज? बस बस बस. सई, तुला ना ते हे झालंय काय, नशा नशा झालीये तुला काहीतरी. रोमॅन्टिक. नचिकेत, मला ना तुझ्या प्रेमाची नशा झाली. ओके ओके फाईन. यू आर नॉट इन युअर सेन्सेस नाउ. ओके, यू आर नॉट इन युअर सेन्सेस. म्हणजे मी बेशुद्ध झाली आहे? बेशुद्ध कशी काय झाले? मी नाहीये. असे कसे बेशुद्ध झाले? थांबा. अरे व्हॉट
on, are you doing? Are you crazy? Stop it. एवढंच होतं तर जायचं कशाला? आमंत्रण आहे म्हणे. काय बोलली का ती? काय बोलली नाही ते विचार. काय बोलली नाही ती? कबरे म्हणजे हे सुटल्यावर ती गप्प बसणार आहे का म्हणून तर चिडलेत ना एवढे. आई हो सई कुठे गेले तुम्हाला माहितीये का? तुम्हाला काही सांगून गेलीये का? हो देवळात जाते म्हणाली आहे. देवळात? इतका वेळ? आज काय तिचं कीर्तन ठेवलंय का देवळात? अजून कशी आली नाही ती? कल्पनाला विचारू का? तिला ठाऊक असेल. अरे ती माहेरी गेली आहे, विसरलास का? अरे हो विसरलोच. अरे सईला एवढा वेळ का लागतोय ते सांगा आधी. येईल होती. एक तरुण मुलगी इतका वेळ खराब आहे रे, आणि तुम्हाला त्याचं काहीच कसं वाटत नाही? प्रसन्ना तू ताबडतोब जा आणि बघून ये सई कुठे ते. सौभाग्यवती कुठल्या देवळात गेली ती? ते काय माहिती नाही, पण देवळात जाते म्हणाली. आता पार्ल्यात एवढी देवळ आहेत, कुठे कुठे जाईल प्रसन्न? पण भ्रमणध्वनी करून बघूया ना आधी. भाऊजी नाही उचलते ती. मी केला होता 2दा. शुद्धीत असेल तर उचलेल ना. म्हणजे म्हणजे देवाचं दर्शन घेताना भान हरपलं असेल ना तिचं. प्रसन्न जा आणि बघून ये कुठे ती. चल जा. हो हो जातो. अहो कशाला उगीच पाठवलं प्रसन्नला? येईल ती. रस्त्यात कोणीतरी मैत्रीण भेटली असेल, तिच्याशी बोलत असेल. हे बघा, काहीही असलं तरी सईला घरी परत यायला आज उशीर व्हायला नकोय. का? आज का? नाही, त्या कांगारणीला एकही मुद्दा मिळता कामा नाहीये सईच्या बाबतीत नावं ठेवायला. सुनबाई. हो अप्पा. परत एकदा सईला भ्रमणध्वनी करून बघा. हो अप्पा. अप्पा हो बंद येतोय तिचा भ्रमणध्वनी. या मग काय उपयोग आहे या यंत्राचा? सई वेळेत घरी नाही आली तर हे तांडव करतील. उठली असेल का ती? चिकित्ची गोली. काय झालं? अरे 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 मारते काय? सई काय झालं? का रडतेय तू?
तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करायची? हा? ते सिडनीत नाही वाढले, इथे पार्ल्यात वाढली. एक साधी भारतीय मुलगी आहे मी. हो मला माहितीये तू पार्ल्यात वाढलीस, पण ते नशेमध्ये तू त्याच गोष्टीचा फायदा घेतलास ना तू नचिकेत. गाणे असं केलं. तुझ्यासाठी ही छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी काय केलं मी की तू रडतीयस एवढी? काहीच बोलू नकोस तू. मी जाई आहे की सई आहे ते जाऊ दे सगळं, पण असं नाही करायचं कुणाबरोबरच. तू प्लीज प्लीज रडू नकोस आणि ओरडू पण नकोस. मॉम झोपली तिकडे, तिला उठायचंय, लवकर पुण्याला जायचंय तिला. आता विषय बघू नकोस नचिकेत तू. त्या इरावती देशपांडेला तर मी नंतर बघते. तू का केलंस रे असं नचिकेत? सई तू मला आता सांगणार आहेस का काय झालंय ते? तुझा हा शर्ट माझ्या अंगावर कसा आला? माझे कपडे कुठे गेले? आणि मी इथे काय करते इथे खोलीत? तू मला नशेत बघून आय एम रिअली सॉरी सई. म्हणजे आता जे झालं ते झालं ना. नशेत घडलं जे काही घडलं ते. आय मीन तू नशेत होतीस आणि त्या नशेत तू पाणी ओतून घेतलंस स्वतःच्या अंगावर, त्यामुळे तुझा ड्रेस ओला झाला. सो तो चेंज करावाच लागणार ना. हा माझा शर्ट होता इथे, तो चेंज केला आणि त्यामुळे लाज वाटली का नचिकेत? लाज वाटली का तुला? मला का लाज वाटेल सई? मी नाही चेंज केला हा शर्ट, देवकीने केला. कोण देवकी? कोण देवकी? आजी. ही आजी ना सगळीकडे गोंधळ घालते. फसू नकोस. ओके. पण नचिकेत तू खोटं नाही बोलतस ना? लुक हिअर इनटू माय आईज सई. तुला खरंच वाटतं मी खोटं बोलतोय? ट्रस्ट मी, तसं काही झालं नाहीये, मज्जा करत होतो मी. नचिकेत खूप डोकं दुखतंय रे माझं. वेल तू जितकं बोलली आहेस त्यावरून खरं तर तोंड दुखलं पाहिजे तुझं. अरे बापरे, एवढं काय बोलले मी? नाही रिलॅक्स, आत्ता त्याचा विचार करू नको तू. डोंट वरी, मी तुला घरी सोडून येतो. ओके, तू चेंज कर, मी थांबतो बाहेर. चेंज करून घे. सई चेंज करतेस ना, म्हणजे मी बाहेरच थांबू ना? का थांबू? नाहीये देवळात ते. मी घराजवळच्या 2-3 देवळात पाहून आलो, पण कुठेच नाहीये. अरे बापरे, मग कुठे गेली असेल सई? हो ना, सईला काही झालं तर नसेल ना? काही झालं नाहीये, येईल ती. अहो पण किती वेळ वाट बघायची? तिचा भ्रमणध्वनी पण लागत नाहीये. मला वाटतं आपण ताबडतोब पोलिसात तक्रार करायला हवी. हो, मी लगेचच दूरध्वनी करतो पोलिसांना. कर 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 कर. थांब प्रसन्न. अहो असं काय करताय? अजून थोडा वेळ वाट बघूया ना, येईल ती. खूप वेळ वाट बघितली आपण. प्रसन्ना प्रसन्ना, तू पोलीस चौकीत दूरध्वनी कर. हो 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 करतो. सई आली. हा अरे अरे अगं अरे सई, अगं काय रे, ही सई तुझ्या बरोबर कशी? आणि तुझी हिंमतच कशी झाली आमच्या या घरात पाऊल ठेवायची? थांबा हो, आता आली आहे ना. अगं सई. अजून काय म्हणालास? हे रस्त्यात दिसली मला म्हणून घेऊन आलो. रस्त्यात कुठे भेटली?
आणि नेमकी तुलाच कशी भेटली? असं कसं सांगता येईल, पण बेंचवर बसली होती ती, काहीतरी खाण्यात आलंय आय गेस तिच्या, म्हणलं घेऊन यावं घरी. हे बघ, यापुढे ती बेशुद्ध पडलेली जरी दिसली ना तरी तिला घरी घेऊन यायचं नाही, लक्षात असू दे. अहो हे बघा, तुम्ही एक शब्द बोलू नका. या कांगारणीनं आणि तिच्या ह्या पिल्लानं अगदी उच्चार मांडलाय आणि तुम्ही मलाच बोलताय. अहो अप्पा, शांत व्हा बघू. जाऊ द्या ना, आता सई आली ना घरी. जाऊ द्या. काय रे, तू त्या जाईशी लग्न करणार आहेस ना, मग आमच्या सईची एवढी काळजी कशाला करतोस? तिच्यापासून लांबच राहा जरा. हे बघा खबर. सई, खबरदार, नचिकेतला कुणी काही बोलायचं नाही, सांगून ठेवते. माझं प्रेम आहे नचिकेतवर. हो ना नचिकेत? हा, अगं बाळा, देवळात काही खाल्लंयस का? अशी का बडबडतेस? चल वर चल. चल. अरे तू का बघा, तू राहिलाय सीता, चल निघेतून चल लवकर. सई अशी काय बोलत होती, अशी काय वागत होती? काय झालं तिला?